नमस्कार, द रॅपो न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी शेख मुजमिर. नगर परिषद निवडणूक धर्माबाद अनुषंगाने आज आपण धर्माबादच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये आलेलो आहोत. त्यामध्ये जाणून घेऊया, आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 5 चे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की या नगर परिषद निवडणुकीमध्ये उतरण्याचं एकंदरीत कारण काय आणि कोणकोणते विकास मुद्दे ते घेऊन जनतेसमोर जाणार आहेत. तरी काय सांगणार मॅडम की तुम्ही नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक 5 मध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे, उमेदवार काय सांगाल? मला एवढंच सांगायचं आहे की आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांनी आणि प्रामाणिक लोकांनी उमेदवारी का मागू नये. सर्वात प्रथम माझा प्रश्न हा जनतेला आहे, का फक्त इथं प्रस्थापित दारूवाले सट्टेवाले यांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे का? या धर्माबादमध्ये यांनीच आलं पाहिजे का पुढं? आणि हे लोक काय लोकांचं हित करणार आहेत? धर्माबाद हे हुतात्म्यांची भूमी आहे आणि आज या हुतात्म्याच्या भूमीला कलंक लावण्याचा प्रयत्न या लोकांकडून होत आहे. त्याच्यासाठी आम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही पुढाकार घेऊन या नगरपालिकेमध्ये जाऊन जनतेचे कामं करणार आहोत. जनतेला प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. कोणकोणते विकासाचे मुद्दे तुम्हाला या प्रभागामध्ये दिसतात सध्या? विकास मुळात इथं झालेलाच नाही. विकास म्हणजे कुणाच्या हाताला काम देणे, कुणाला शिक्षणाची मदत करणे, हा तर मूळ विकासाचा अजेंडा असतो. तुम्ही जे रस्ते केलेत, नाले केले काही प्रकारचे, जे आताचे आमचे साहेब दाखवून देत आहेत, ते विकास नाही. ते तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही एका पदावर आहोत म्हणून तुम्ही 2 कामं करून आम्हाला विकास म्हणजे काय? तर बेरोजगाराच्या हाताला काम देणे हा खरं विकासाचा मुद्दा आहे. आणि मला एक सांगा, आजकालचे हे जे निवडणुकीला थांबलेले आहेत, हे म्हणत आहेत की आम्ही तुम्हाला बोर मारून देत आहोत, इथं पाणी देत आहोत, इथे हे कामं करत आहोत. तुम्ही एवढे दिवस कुठे होतात? मागचे 5 दिवस कुठे होतात? आणि तुम्हाला राजकारणी कशासाठी पाहिजे? तुम्हाला तुमचे केलेले कर्मकांड, काळे धंदे लपवण्यासाठी तुम्ही राजकारणामध्ये आलेले आहोत. तुम्ही लोकांचं हित करण्यासाठी आलो नाही. तुम्ही तर लोकांची घरं लूट केलेली आहेत दारूच्या माध्यमातून, सट्ट्याच्या माध्यमातून. आणि तुम्ही आता काय करणार आहोत मला सांगा ना. तुम्ही म्हणता आम्ही रस्ते नाली केली. 5 वर्ष कुठं होता होतं? तुम्हाला निवडणुकीच्या पुढेच रस्ते नाली करायचं आठवते का? निवडणुकीच्या पुढे तुम्ही बोर मारून देता का लोकांना? हा फक्त आणि फक्त लोकांना भ्रमित करतो. मराठवाडा जनहित, इथे जी ही मराठवाडा जनहित पार्टी आलेली आहे नव्याने, ही फक्त आणि फक्त भाजपने सोडलेली पिल्लावळ आहे. धर्माबादचा नाश करण्यासाठी, धर्माबादचे मतं खाण्यासाठी. कारण भाजपला बौद्ध समाज, मुस्लिम समाज आणि माझा जो हिंदू वर्ग आहे यांचा पाठिंबा बिलकुल नाही आहे. भाजपाने एक सुशिक्षित पक्ष असून त्याने इथं दारूवाल्याला उमेदवारी दिलेली आहे. त्याचा जनतेमध्ये रोष आहे, राग आहे. तरी येणाऱ्या नगर परिषद निवडणुकाच्या अनुषंगाने तुम्ही जनतेला काय सांगाल? मी जनतेला एवढंच म्हणणार आहे की माझ्या मायबापांनो, बहिणींनो, भावांनो, जो माणूस प्रामाणिक आहे, तुमच्यासाठी लढू शकतो, तुम्हाला तुमचे हक्क मिळवून देऊ शकतो, अशांना तुम्ही भरघोस मतदान करून नगरपालिकेमध्ये पोहोचवा. या पिल्लावळ्यांच्या आणि या गुंडांच्या यांच्या पैशांच्या याच्यामध्ये येऊन तुम्ही चुकीचं मतदान करू नका आणि चुकीचे लोक हे निवडून देऊ नका. आपल्यासोबत होते प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार त्यांच्याकडून जाणून घेतलं येणाऱ्या नगर परिषद निवडणुका कोणत्या कारणामुळे ते नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ते जनतेसमोर कोणते विजन घेऊन या जनतेसमोर आलेले आहेत. तरी येणाऱ्या काळामध्ये नगर परिषद निवडणुकामध्ये प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवाराकडे जनतेचे लक्ष वेधले आहे. तरी जनतेला जाणून घेण्यामध्ये रुची निर्माण झालेली आहे की ते कशाप्रकारे समोरील निवडणुका लढवत आहेत. या मावशीला हाताला काम नाही, यांचे निराधारचे पैसे सुद्धा येत नाही. तर हे कामं करण्यासाठी आम्ही आहोत आणि वोट घेण्यासाठी बाहेरचे लोक कसं काय जातात? हा प्रश्न मला एक करायचा आहे. निवडणुकीच्या 5 वर्ष झाले की त्यांनी तोंडावर येतात आणि आम्ही तुमच्या आहोत म्हणतात, आम्ही हे कामं करणार तर ते कामं करणार म्हणून सांगून जातात. मग हे जे रोजचे उर्वरित काम आहेत हे कोण करणार? नाल्या साफ कोण करणार? रस्ते दुरुस्त कोण करणार? मावशी तुम्ही सांगा, तुम्हाला आहेत का पैसे? तुमच्यासाठी मी सतत तहसीलला जाऊन प्रयत्न केलेले आहेत. 2 महिन्याला 3 महिन्याला एवढा पहिला बिलकुल नाही. 2 महिन्याला आणि यांच्या हाताला काम सुद्धा नाही. आणि मला एवढंच सांगायचं आहे की हे जो कप आहे हा फक्त भाजप आहे. हे कप आणि भाजप दोन्ही एकच आहे. माझ्या पूर्ण भगिनी, माता आणि मुस्लिम बांधव यांच्या विरोधामध्ये फसू नका. मेरी आपसे दरख्वास्त है भाइयों, आपका वोट बस कांग्रेस को जाना चाहिए. जो सच्चे काम करते उनको जाना चाहिए. ये कप और भाजपा एक ही है, इनसे संभल के रहो.